ठाणे डिस्ट्रिक्ट हाऊसिंग फेडरेशन आणि आमदार संजय केळकर संस्थापक अध्यक्ष असलेल्या सोसायटी मंच यांच्या संयुक्त विद्यमाने 30 जुलै रोजी राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा भव्य सत्कार करण्यात येणार आहे, अशी माहिती हाऊसिंग फेडरेशनचे अध्यक्ष भाजप नगरसेवक सीताराम राणे यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली आहे। या पत्रकार परिषदेला जनसेवक आमदार संजय केळकर यांच्यासह नगरसेवक विकास पाटील, अमित सरैया उपस्थित होते। ठाण्यातील राम गणेश गडकरी रंगायतन नाट्यगृहात गुरुवारी 30 जुलै दुपारी 12 वाजता होणारा हा सत्कार सोहळ्यामध्ये महाराष्ट्रातील सुमारे 1,35,000 गृहनिर्माण संस्थांच्या वतीने महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा गौरव करण्यात येणार आहे। तत्पूर्वी विविध 30 प्रकारची दाखले मिळणारे स्टॉल्स असलेल्या शासनाच्या महाराजस्व शिबिराचं उद्घाटनही मंत्री बावनकुळे यांच्या हस्ते होणार आहे। यावेळी महसूल विभागामार्फत सर्वसामान्य नागरिक, शेतकरी आणि गृहनिर्माण संस्थांमधील सभासदांच्या हितासाठी जलद गतीने राबवण्यात आलेल्या निर्णयांचीही माहिती आमदार संजय केळकर यांनी विशद केली आहे। यात महसूल विभागाने गृहनिर्माण संस्थांसाठी व्हर्टिकल सातबारा उतारा, अकृषक करमाफी, डीम्ड कन्व्हेनियन्स, आवश्यक कागदपत्रांची संख्या कमी करणे, ऑनलाईन प्रक्रियेद्वारे 3 महिन्यांमध्ये डीम्ड कन्व्हेनियन्स पूर्ण करण्याची तयारी यांसारखे महत्त्वपूर्ण निर्णय घेतल्याचं आमदार केळकर यांनी यावेळी नमूद केलं आहे। गुरुवार 30 तारखेला गडकरी रंगायतनमध्ये दुपारी 12 वाजता भव्य सत्काराचं आयोजन हाऊसिंग फेडरेशन आणि सोसायटी मंच यांच्या माध्यमातून केलंय। आपले राज्याचे लोकप्रिय आणि कार्यक्षम असे मंत्री माननीय चंद्रशेखर बावनकुळे यांचा भव्य सत्काराचं आयोजन केलंय। त्यांनी जे गेल्या वर्षभरात 1.5 वर्षामध्ये झपाट्याने निर्णय घेतले आणि ज्यामध्ये ग्रामीण भागातल्या शेतकऱ्यापासून, मजुरापासून ते शहरी भागामध्ये गृहसंकुलामध्ये राहणाऱ्या नागरिकांना फार मोठे फायदे झाले। मग एने टॅक्स असेल, सरकारी जमिनीवरचं जे झोपडपट्ट्या आहेत त्या नियमानुकूल करण्याचा असेल, डीम कन्व्हेन्स असेल, अनेक विषय हे त्यांनी झपाट्याने याच्यामध्ये निर्णय घेतले आणि या निर्णयाला दाद देण्याकरता हा भव्य सत्काराचं आयोजन केलंय। सर्व घटकामधली नागरिक जे आहेत या नागरिकांच्या तर्फे गृहसंकुलामध्ये राहणाऱ्या रहिवाशांतर्फे या सत्काराचं आयोजन केलंय। बघा की एखादा मंत्री किंवा एखादा जो त्या ठिकाणी शासनकर्ता त्या खुर्चीवर बसलेला आहे आणि त्याच्या खात्यामध्ये खूप जनोपयोगी, लोकोपयोगी असे जेव्हा निर्णय होतात आणि निर्णय घेण्याची भूमिका अनेकांची असते, पण ते ठासून घेतले जातात। ही जी काही राजकीय इच्छाशक्ती आहे, या इच्छाशक्तीला दाद देण्याची संकल्पना आहे। त्याच्यामुळे लोकांना निश्चितपणे वाटतं की फार चांगले निर्णय जे आहेत ते त्यांच्याकरता घेतले आणि त्याच्यामुळे त्याला दाद दिली पाहिजे, त्यांना प्रोत्साहन दिलं पाहिजे, त्यांचं कौतुक कुठेतरी झालं पाहिजे, अभिनंदन झालं पाहिजे आणि त्याच्यामुळे या सत्काराचं आयोजन केलं। बावनकुळे महसूल मंत्री झाल्यापासून त्यांनी सगळ्यांसाठीच बऱ्यापैकी चांगले निर्णय घेतलेले आहेत आणि नुसते निर्णय घेतलेले नाही तर त्या निर्णयांची अंमलबजावणीसुद्धा झालेली आहे। त्यामध्ये गृहनिर्माण संस्थांना मोठ्या प्रमाणात दिलासा मिळालेला आहे। जो अकृषी कर येणे आपण म्हणतो, आम्ही 2012 पासून तो रद्द करण्यासाठी आमचा प्रयत्न होता, मात्र बावनकुळे साहेबांनी 6 महिन्यापूर्वी तो निर्णय घेतला आणि पेनल्टीसहित थकबाकी सगळी माफ केलेली आहे आणि मामूली भविष्यात जो भरायचा तो मामूली येणे आहे। त्याचबरोबर गृहनिर्माण संस्थांमध्ये सगळ्यात मोठा असलेला आणखी एक विषय, वर्ग 2ची जमीन वर्ग 1 करणं। ज्या 50, 60, 70 वर्षापूर्वी लीजने घेतलेल्या जागा त्या वर्ग 2मध्ये होत्या, त्या वर्ग 1 करण्याची सोपी प्रक्रिया त्यांनी केली आणि डीम करणे जो सोसायटींच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचा विषय आहे, त्यासाठी बरेच बदल भविष्यात पुढच्या महिन्याभरामध्ये डीम करणे ऑनलाईन होईल आणि ते 3 महिन्यामध्ये सगळी प्रक्रिया पूर्ण करण्याचं त्यांचं नियोजन आहे। त्यामुळे अशा प्रकारचे कितीतरी चांगले निर्णय त्यांनी घेतलेले आहेत। शेतकऱ्यांसाठी बरेच निर्णय त्यांनी घेतलेले आहेत। त्या सगळ्यांचं सार म्हणून आम्ही सगळ्यांच्या वतीने त्यांचा मोठ्या प्रमाणात ठाणे इथल्या जनतांच्या हाऊसिंग सोसायटीच्या वतीने आणि केळकर साहेब संस्थापक असलेल्या सोसायटी मंच या दोघांच्या माध्यमातून आम्ही त्यांचा भव्य सत्कार गडकरी रंगायतनमध्ये करत आहोत। दुसरा एक महत्त्वाचा विषय, याचबरोबर लोकांच्या समोर जो आमचा हाऊसिंग सोसायटी सध्या मोठ्या प्रमाणात विषय आहे, सुप्रीम कोर्टाने त्याबद्दल काही गाईडलाईन दिले, तर भटके कुत्रे आणि पाळीव कुत्रे यांच्याविषयी शासनाने नियमावली बनवावी असं सर्वोच्च न्यायालयाचं मत आहे आणि ते प्रामुख्याने महसूल विभागाच्या अंतर्गत येतं।
येतं. त्यासाठी आम्ही आग्रही असणार आहोत की ही प्रक्रिया लवकरात लवकर करावी आणि त्यातून इतर काही आमचे विषय आहेत ते सुद्धा आपण त्यांच्यासमोर मांडणार आहोत. मी आपल्या माध्यमातून सगळ्यांना विनंती करेन, गृहनिर्माण संस्थांचे सभासद असतील, पदाधिकारी असतील, संचालक असतील, या सगळ्यांनी या कार्यक्रमासाठी, सत्कारासाठी ठाणेकर म्हणून उपस्थित राहावया. धन्यवाद.